नमस्कार. इयत्ता 9वीच्या विद्युतधारा या प्रकरणातील दुसरा व्हिडिओ आपण पाहतोय. याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युत घटाचे विभवांतर हा पहिला मुद्दा पाहणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युत वाहकामधील विभवांतर हा मुद्दा पाहिला होता आणि आज आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये विद्युत घटाचे विभवांतर हा मुद्दा पाहणार आहे. आता पहिल्यांदा विद्युत घटाच्या विभवांतराची व्याख्या काय ते नीट समजून घेऊया. विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत विभवातील फरक म्हणजे ते विद्युत घटाचे विभवांतर. आता हा मुद्दा आपण पाहिला की विद्युत घटाचा धन अग्र आणि ऋण अग्र, बरोबर, धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत विभवातील फरक म्हणजे विद्युत घटाचे विभवांतर. आता ही कन्सेप्ट थोडीशी तर समजून घ्या. आपण प्रयोगशाळेमध्ये असे विद्युत गट पाहिलेले आहेत किंवा बॅटरीचे हे दोन पोल असतात, दोन बटन असतात, त्यातले एक बटन या बाजूला एक बटन या बाजूला, बरोबर आहे. त्यातला एका अग्राला आपण धन अग्र म्हणतो, एका अग्राला आपण ऋण अग्र म्हणतो, बरोबर आहे. तसंच या ठिकाणी देखील धन अग्र आणि ऋण अग्र असे दोन अग्र आहेत. आता नीट लक्षात घ्या, धन अग्र आपण कशाला म्हणतो ज्याच्यामध्ये उच्च विद्युत विभव असतो, हाय पोटेन्शियल असतं. ऋण अग्र कशाला म्हणतो आपण ज्याच्यामध्ये कमी विद्युत विभव असतो म्हणजे लो पोटेन्शियल असतं. ओके, ज्या वेळेला हे दोन्ही आपण एका वाहक तारेनं जोडतो त्यावेळेला या वाहक तारेच्या या टोकामध्ये या अग्राचा विभव निर्माण होतो म्हणजे धन विभव निर्माण होतो, म्हणजे जास्त किंवा उच्च विद्युत विभव निर्माण होतो आणि या टोकामध्ये कमी विद्युत विभव निर्माण होतो म्हणजे लो पोटेन्शियल तयार होतो. या दोन टोकांवरती लो पोटेन्शियल तयार होतो. या दोन टोकांवरचा, बरोबर आहे का नाही, जो फरक असतो त्याला आम्ही विभवांतर असं म्हणतो. आता हे वाहकाचे विभवांतर झाले जे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. पण विद्युत घटामध्ये देखील हे धन अग्र आणि हे ऋण अग्र, बरोबर आहे का नाही, तर या दोन कांड्यांमध्ये जो विभवातला फरक असेल त्याला विद्युत घटाचं विभवांतर असं म्हणायचं. म्हणजेच काय, धन अग्र आणि ऋण अग्र यांच्यावरील विभवातील फरक म्हणजे घटाचे विभवांतर. या ठिकाणी बॅटरी असेल त्या बॅटरीचे पण धन टोक आणि ऋण टोक या दोन टोकांच्या किंवा या दोन अग्रांच्या विद्युत विभवातील फरक म्हणजे त्या घटाचं विभवांतर असं म्हणायचं. ओके, आता हे घटामध्ये विभवांतर का निर्माण होतं सगळ्यात पहिला महत्वाचं तर घटामध्ये वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया घडत असतात. एक रासायनिक अभिक्रिया जी घटामध्ये घडते त्यामुळे अशा प्रकारचं विभवांतर निर्माण होतं. म्हणजे समजा या घटामध्ये आपण एखादा द्रव्य टाकला, NaCl असा द्रव्य टाकला तर त्याच्यातला एक धन आणि एक ऋण आयन तयार होतो इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमध्ये. तर त्यामुळे जो ऋण आयन तयार झालेला आहे तो ऋण आयन या धन अग्राकडे दाबला जातो, बरोबर आहे. अशा पद्धतीनं ह्या इलेक्ट्रॉनचं म्हणा म्हणजे ही जी रासायनिक अभिक्रिया झाली त्यामुळे धन आयन आणि ऋण आयन तयार होतं. या घटामध्ये रासायनिक अभिक्रिया तयार होते आणि त्यामुळे घटामध्ये दोन त्या अग्रांवरती विभवांतर निर्माण होतं असं आपण म्हणतो. म्हणजे विद्युत घटामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेमुळे हे विभवांतर निर्माण होतं. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता हे विभवांतर निर्माण झाल्यानंतर मी असं म्हटलं की हा ऋण आयन हा काय होतं धन अग्राकडे जातो. म्हणजेच काय होतं या ठिकाणी इलेक्ट्रॉन्सला गतिमान केले जाते. हे विभवांतर काय करतं, इलेक्ट्रॉनला गतिमान करतं आणि इलेक्ट्रॉन धावायला लागतात किंवा गतिमान होतात, त्या अग्राकडे जायला लागतात, त्या कांडीकडे जायला लागतात. त्यामुळे दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत धारा निर्माण होते. म्हणजे हा अग्र आणि हा अग्र यांना जोडणारा जो वाहक असेल याच्यामध्ये विद्युत धारा निर्माण होते. इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं धावायला लागतात. ओके, डोक्यात आलं सगळ्यांच्या. बघा आता या विभवांतरामुळे इलेक्ट्रॉन्सला गतिमान केलं जातं त्यामुळे दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत धारा निर्माण होते. आता हे जे दोन बिंदू आहेत त्यातले समजा ए बिंदू आपण म्हणूया, याला ए बिंदू म्हणूया, याला बी बिंदू म्हणूया. इथे ए बिंदू आहे, इथे बी बिंदू आहे. या दोन बिंदूंमध्ये जे विभवांतर निर्माण होतं ते विभवांतर त्याची व्याख्या आपल्याला बघायची. दोन बिंदूंमधील विभवांतर ए या बिंदूपासून, बघा, ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत एकक धन प्रभार स्थानांतरित होतो. ए बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत एकक धन प्रभार स्थानांतरित होतो
तो एकक धन प्रभार स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य करावं लागतं, बरोबर आहे, जे कार्य करावं लागतंय याला आता इथून इकडे धनप्रभार हे करायचं आहे, स्थानांतरित करायचं आहे. तो धनप्रभार हलतोय म्हणजे गतिमान झालेला आहे, गतिमान झालेला आहे म्हणजे त्याचं विस्थापन झालेलं आहे, विस्थापन झालं म्हणजे कार्य झालं, बरोबर नाही. मग ते कार्य करण्यासाठी तो त्याला स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य करावं लागतं त्याला त्या ए आणि बी बिंदू मधलं विभवांतर असं म्हणतात. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे ए टोकाकडून बी टोकाकडे धनप्रभार स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य करावं लागतं त्यालाच आपण काय म्हणतो, त्या दोन बिंदूंमधील विभवांतर असं म्हणतो. आता हे दोन बिंदूंमधलं विभवांतर कसं काढायचं सूत्राच्या सहाय्यानं, तर कार्य भागिले स्थानांतरित झालेला एकूण प्रभार. आता एकूण प्रभाराला आपण काय म्हणतो, क्यू म्हणतो, आणि कार्याला आपण म्हणतो डब्ल्यू. म्हणजे विभवांतर व्ही बरोबर काय, डब्ल्यू भागिले क्यू. हे असं दोन बिंदूंमधलं विभवांतर आपल्याला काढता येतं. आता विभवांतराचे एकक काय आहे, जूल पर कुलम, बरोबर आहे, म्हणजे जूल पर. आता याच्यामध्ये विभवांतर आपल्याला ज्या वेळेला शोधायचं आहे जूल पर कुलम आहे, बरोबर नाही. तर असं विभवांतर शोधण्यासाठी आपण काय म्हणणार आहे, जूल पर कुलम. आणि या एककाला म्हणतात, काय म्हणतात त्याला, नीट लक्षात घ्यायला म्हणतात, याचं जे प्रभार आहे या प्रभाराला आपण काय म्हणतो, तर व्होल्ट असं म्हणतो. काय याला म्हणतो आपण, व्होल्ट, कारण ते व्होल्ट मोजलं जातं म्हणून. ओके, अशा पद्धतीनं घटाचे विभवांतर हा कन्सेप्ट आपल्याला नीटसा. आता हे काय करा, पुस्तक घेऊन वाचा आणि वाचत वाचत परत एकदा ऐका, म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल. आता पुढची संकल्पना आहे मुक्त इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन्स. आता नीट लक्षात घ्या, मुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे नेमकं काय, कोणत्याही धातुरूप विद्युत वाहकाच्या प्रत्येक अणुजवळ एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात की जे इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाशी अतिशय क्षीण बलाने बद्ध असतात. अशा इलेक्ट्रॉनला आपण मुक्त इलेक्ट्रॉन असं म्हणायचं. नीट लक्षात घ्या. आता समजा एखादा धातुरूप विद्युत वाहकाचा एक तुकडा आपण घेतला, हा समजा धातुरूप विद्युत वाहकाचा एक तुकडा आहे. आता त्याच्यामधला एक समजा आपण एक अणू घेतला, बरोबर आहे. तर अणूच्या केंद्रकाच्या मध्ये प्रोटॉन असतात आणि बाहेरच्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. तर असे जे इलेक्ट्रॉन असतील, इथे समजा पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 असतात किंवा 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत असतात. तर अशा प्रत्येक अणुजवळ, या प्रत्येक अणुजवळ 1 किंवा 2 असे क्षीण बलाने जोडलेले, म्हणजे अणुकेंद्रकाशी क्षीण बलाने बद्ध असलेले, जोडलेले असा 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यांना आपण काय म्हणायचं, मुक्त इलेक्ट्रॉन असं म्हणायचं. ओके, आता हे जे मुक्त इलेक्ट्रॉन असतात, हे मुक्त इलेक्ट्रॉन वाहकामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सहजपणे जाऊ शकतात. म्हणजे समजा हा वाहक आहे आणि हा समजा अणू आहे, तर अणूचा हा जो इलेक्ट्रॉन आहे हा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सहजपणे जाऊ शकतो. वाहकाचं समजा हे एक टोक आहे, हे दुसरं टोक आहे, तर या टोकाकडून त्या टोकांपर्यंत तो सहजपणे जात असतो मुक्त इलेक्ट्रॉन. आणि या इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे काय होतं की ज्यावेळेला इलेक्ट्रॉन वहन होतं, हा इलेक्ट्रॉन वाहतो. इलेक्ट्रॉन वाहतो म्हणजे काय घेऊन वाहतो, त्याच्याकडे काय आहे, ऋण प्रभार आहे. हे इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे ऋण प्रभाराचे सुद्धा काय होत असते, वहन होत असते. ओके, प्रत्येक अणुजवळ 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन असतात की जे क्षीण बंधाने जोडलेले असतात अणुकेंद्रकाशी. त्यांना आपण काय म्हणणार, मुक्त इलेक्ट्रॉन म्हणणार, त्यांना फ्री इलेक्ट्रॉन्स असं म्हणणार. हे जे फ्री इलेक्ट्रॉन आहेत ते वाहकामध्ये एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सहजपणे जातात आणि जाताना काय घेऊन जातात, ऋण प्रभार घेऊन जातात. म्हणजे इलेक्ट्रॉन वाहतात तेव्हा ऋण प्रभाराचं सुद्धा काय होत असतं, वहन होत असतं. म्हणजेच वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन हे त्या ऋण प्रभाराचे वाहक असतात. लक्षात आलं? म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉन ही संकल्पना लक्षात आली. आणि मुक्त इलेक्ट्रॉन काय वाहून नेतात, ऋण प्रभार, आणि म्हणून त्यांना काय म्हणायचं, ऋण प्रभाराचे वाहक असं म्हणायचं. आता ज्या वेळेला तारेतून विद्युत धारा वाहते त्यावेळेला नेमकं काय होतं या मुक्त इलेक्ट्रॉनच्या पद्धतीने, कसा विद्युत धारा वाहते ते बघा.
आता या ठिकाणी वाहक तारेचं एक टोक धन टोक आहे, दुसरं टोक ऋण टोक आहे, पण त्याला मी अशा पद्धतीने बॅटरी जोडलेली नाही. बरोबर आहे, म्हणजे विद्युत गटाला ही वाहक तार जोडलेली नाही. त्यावेळेला जर आपण त्या मुक्त इलेक्ट्रॉनची जर कंडिशन पाहिली तर ती कशी असते, विद्युत वाहक जर विद्युत गटाला जोडलेला नसेल, बघा विद्युत वाहक जर विद्युत गटाला जोडलेला नसेल तर हे जे मुक्त इलेक्ट्रॉन असतात, हे मुक्त इलेक्ट्रॉन वाहकातले मुक्त इलेक्ट्रॉन हे वाहकातील इतर अणूंच्या दरम्यान मुक्तपणे फिरतात. म्हणजे हा इलेक्ट्रॉन इकडे चाललाय, हा इलेक्ट्रॉन इकडे चाललाय, हा इलेक्ट्रॉन इकडे चाललाय, इकडे चाललाय, हा वरती चाललाय, हे मुक्तपणे. म्हणजे इथं जे काही अणू असतील, इथे अणू असतील ना, या ठिकाणी याचा अणू हा असेल, याचा अणू हा असेल, तर हे अणूंच्या दरम्यान हे मुक्त इलेक्ट्रॉन मुक्तपणे फिरतात. त्याला यादृच्छिक गती असं आपण म्हणतो. म्हणजे असं काही ठरलेलं नसते की ऋण टोकाकडून धन टोकाकडे, धन टोकाकडून ऋण टोकाकडे वगैरे काही नाही. ते मुक्तपणे हे मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात, यादृच्छिक गतीने फिरत असतात. पण जेव्हा आपण विद्युत वाहक तार याच्यातली ही जी तार आहे, ही जी तार आहे, ही तार आपण ज्या वेळेला विद्युत घटाला जोडतो त्यावेळेला नेमकं काय होतं, विद्युत घटाला जोडल्यानंतर हे सगळे इलेक्ट्रॉन जे ऋण प्रभार टोकाकडचे इलेक्ट्रॉन आहेत त्या धन प्रभाराकडे एका दिशेनं गतिमान झालेले दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय म्हणाल, मुक्त इलेक्ट्रॉन ऋण टोकाकडून धन टोकाकडे प्रवाहित होतात, व्हायला लागतात. बरोबर इकडे. आणि ही वाहतानाची जी ती अनियमित असते, म्हणजे अगदी एक समान गतीने चालते असे नव्हे, अनियमित असते. हा थोडा फास्ट चालेल, हा थोडा हळू. एखादा इलेक्ट्रॉन हा फास्ट इथे पोहोचेल, दुसरा इलेक्ट्रॉन हळून पोहोचेल, परंतु जरी त्यांची हालचाल ही अनियमित असली तरी सरासरी चाल त्यांची सारखी असते. म्हणजे सरासरी चालीने हे इलेक्ट्रॉन चाललेले असतात. तर हे मुक्त इलेक्ट्रॉन प्रकार लक्षात आला सगळ्यांच्या. मुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे काय, प्रत्येक अणूच्या जवळ 1-2 मुक्त इलेक्ट्रॉन असतात की जे अणु केंद्रक असे क्षीण बंधाने जोडलेले असतात, त्यांना आपण मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतो. हे मुक्त इलेक्ट्रॉन वाहकाच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सहज जाऊ शकतात, जाताना ऋण प्रभाराचं वहन करतात, म्हणून त्यांना आपण ऋण प्रभाराचं वाहक असं म्हणतो. हे समजून घेण्यासाठी आपण मुक्त इलेक्ट्रॉन तारेतून जाताना मुक्त इलेक्ट्रॉनची गती पाहिली किंवा तारेतून जाणारी विद्युत धारा कशामुळे निर्माण होते पाहिलं आपण. याच्यामध्ये ज्या वेळेला वाहक तार आपण ज्या वेळेला विद्युत घटाला जोडलेली नसते त्यावेळेला हे मुक्त इलेक्ट्रॉन या उरलेल्या सगळ्या अणूंच्या मध्ये मुक्तपणे यादृच्छिक गतीने फिरत असतात. पण ज्या वेळेला आपण ही वाहक तार एका घटाला जोडतो त्यावेळेला ऋण प्रभाराकडून धन प्रभाराकडे त्याचं वहन होत असतं. तर अशा पद्धतीने मुक्त इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून ऋण प्रभाराचं वहन होतं आपण पाहिलेलं आहे. यानंतर विद्युत धारा हा भाग आपण पाहणार आहे, म्हणजे इलेक्ट्रिक करंट. आता विद्युत धारा कशाला म्हणायचं बघा, वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा. नीट लक्षात घ्या, वाहकातून असा एखादा वाहक असेल तर त्याच्यातलं जे इलेक्ट्रॉनचं वहन होतं या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला आपण काय म्हणतो, विद्युत धारा असं म्हणतो. म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणतात, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट द इलेक्ट्रिक करंट. ओके. या विद्युत धारेचं मूल्य कसं करता येईल, एकक कालावधी म्हणजे विद्युत धारेचं मूल्य म्हणजे आयचं मूल्य, एकक कालावधीत म्हणजे टी या कालावधीत वाहणाऱ्या विद्युत प्रभाराचे क्यू एवढा विद्युत प्रभार जर वाहत असेल, टी एवढ्या कालावधीमध्ये क्यू एवढा प्रभार जर वाहत असेल, एकक कालावधीमध्ये एकक प्रभार जर विद्युत प्रभार वाहून जात असेल तर विद्युत धारेचं मूल्य आय एकक विद्युत धारा असं आपल्याला म्हणता येतं. ओके. आता जर समजा क्यू एवढा प्रभार वाहकाच्या काटछेदातून म्हणजे तुकड्यातून, समजा हा वाहक घेतलेला आहे, ओके, हा एक तुकडा आहे, तारेचा तुकडा आहे, याच्यामध्ये क्यू एवढा प्रभार हा प्रभार आहे, बरोबर. टी या कालावधीमध्ये, टी कालावधीत जर वाहून जात असेल तर निर्माण होणारी विद्युत धारा आय एवढी असते.
क्यू एवढा प्रभार, वाहकाच्या काटछेदातून क्यू एवढा प्रभार टी कालावधीमध्ये वाहून जात असेल तर त्या वाहकामध्ये निर्माण होणारी विद्युतधारा आय एवढी असते. आणि ती कशी मोजायची? आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी इतकी असते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे प्रभार छेद लागणारा कालावधी, म्हणजे प्रभाराच्या वहनाचा दर, कालावधीने भागतो आपण त्याला दर म्हणतो. प्रभाराच्या वहनाचा दर म्हणजेच विद्युतधारा असं आपल्याला म्हणता येईल. आता याच्यात बऱ्याच संकल्पना आल्या. काय काय आल्या? विद्युतधारा आली, विद्युत प्रभार आला. हे मोजायचं कसं? तर एसआय पद्धतीमध्ये विद्युत प्रभाराला कुलम मध्ये मोजायचं, विद्युत धारेला म्हणजे आयला एम्पियर मध्ये मोजायचं, आणि वेळ आपल्याला माहिती सेकंदामध्ये आपण मोजतो. या ठिकाणी ज्यावेळेला हा विद्युत प्रभार वाहत असतो म्हणजे इलेक्ट्रॉन वाहत असतात त्यावेळेला किती प्रभार वाहून जातो? तर एका इलेक्ट्रॉनवर 1.6 गुणिले 10⁻⁹ एवढा कुलम प्रभार असतो एका इलेक्ट्रॉनवर. म्हणजे एक इलेक्ट्रॉन वाहून जातो त्यावेळेला 1.6 गुणिले 10⁻⁹ कुलम एवढा प्रभार वाहून जात असतो. आता एम्पियर ही संकल्पना आपल्याला बघायची, कारण याच्यामध्ये आपण विद्युत धारा एम्पियर मध्ये मोजलेली आहे. तर एम्पियर म्हणजे काय बघा, वाहकातून एका सेकंदाला जर 1 कुलम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल, वाहकातून एका सेकंदाला 1 कुलम एवढा प्रभार, म्हणजे 1 कुलम असं म्हणूया आपण, 1 कुलम म्हणजे क्यू कुलम मध्ये मोजायचा, सी मध्ये मोजायचा. वाहकामधून एका सेकंदाला 1 कुलम इतका विद्युत प्रभार जर प्रवाहित होत असेल किंवा वाहून जात असेल तर वाहकातून जाणारी विद्युतधारा किती असते? 1 एम्पियर असते. म्हणजे वाहकातून ज्यावेळेला 1 कुलम एवढा विद्युत प्रभार एका सेकंदातून वाहून जात असेल त्यावेळी त्या वाहकामध्ये किती विद्युतधारा निर्माण झाली म्हणायचं? 1 एम्पियर एवढी विद्युतधारा निर्माण झाली असं म्हणायचं. लक्षात आलं? म्हणजे विद्युतधारा म्हणजे नेमकं काय? विद्युतधारा म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉनचा प्रवाह, बरोबर आहे. वाहकातून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युतधारा. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट द इलेक्ट्रिसिटी. याचं मूल्य कसं काढायचं? तर एकक कालावधीमध्ये वाहून गेलेल्या विद्युत प्रभाराचा दर, म्हणजेच क्यू एवढा प्रभार जर काटछेदातून जात असेल टी एवढ्या कालावधीत तर त्यात निर्माण होणारी विद्युतधारा आय. आणि आताचं सूत्र कसं काढायचं? आय बरोबर प्रभार भागिले कालावधी, म्हणजे प्रभाराच्या वहनाचा दर म्हणजे विद्युतधारा. कसं मोजायचं? एसआय पद्धतीमध्ये विद्युत प्रभार कशात मोजायचा? कुलम मध्ये. विद्युतधारा कशात मोजायची? एम्पियर मध्ये, बरोबर आहे. ज्यावेळेला 1 इलेक्ट्रॉन वाहतो त्यावेळेला किती प्रभार वाहतो? 1.6 गुणिले 10⁻⁹ कुलम एवढा प्रभार वाहतो. 1 एम्पियर म्हणजे काय? वाहकातून एका सेकंदात 1 कुलम इतका विद्युत प्रभार जर प्रवाहित होत असेल तर त्या वाहकातून वाहून जाणारी विद्युतधारा किती असते? 1 एम्पियर एवढी असते असं म्हणतात. म्हणजे 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलम अपॉन 1 सेकंद. आता याच्यावरच एक आपण उदाहरण पाहणार आहोत. हे उदाहरण पहा. एका विद्युत वाहक तारेतून 0.4 एम्पियर इतकी विद्युतधारा सतत 5 मिनिटे प्रवाहित होत असेल तर त्या तारेतून होणारा विद्युत प्रभार किंवा प्रवाहित होणारा विद्युत प्रभार किती असेल? किती विद्युतधारा वाहते? 0.4 एम्पियर, बरोबर आहे. म्हणजे विद्युतधारा 0.4 एम्पियर एवढी विद्युतधारा वाहते, बरोबर. किती कालावधीमध्ये वाहते? 5 मिनिटे. आता मिनिटात तर आपण काय घेत नाही, त्याला सेकंदात करावं लागेल. म्हणजे 5 गुणिले 1 मिनिटाचे 60 सेकंद म्हणजे किती झाले? 6×5 = 300 सेकंद झाले. ओके. तर आता या ठिकाणी किती प्रभार वाहून गेला असेल हे आपल्याला काढायचं. सूत्र काय आपल्याकडे? आय बरोबर क्यू अपॉन टी. या ठिकाणी आपल्याला काय काढायचंय? या क्यूचं मूल्य काढायचं. म्हणून आपण सूत्र त्या पद्धतीने फिरवून घेऊया. आय गुणिले टी, बरोबर आहे. आय गुणिले टी बरोबर क्यू. म्हणजे क्यू प्रभार बरोबर विद्युतधारा गुणिले कालावधी. किती विद्युतधारा आहे आपल्याकडे? 0.4 गुणिले कालावधी किती आहे? 300 सेकंद वाहून गेले.
म्हणजे किती विद्युत प्रभार वाहून गेला असेल या दोघांचा गुणाकार करा 3 चौक 12 वरचे 2 शून्य आणि हा एक पॉइंट आहे म्हणून हा शून्य आपण घालवला म्हणजे किती झाले 120 कुलम एवढा प्रभार वाहून गेला असेल. किती प्रभार वाहून गेला असेल 120 कुलम एवढा विद्युत प्रभार प्रभावित झाला असेल. तर बाळांनो अशा पद्धतीने आपण आज विभवांतर म्हणजे गटाचे विभवांतर विद्युत धारा तारेतून वाहणारी विद्युत धारा असा सगळा भाग संपवलेला आहे. यानंतर पुढच्या भागामध्ये आपण विद्युत रोध आणि ओहमचा नियम आपल्याला पाहायचा आहे. बरोबर आहे की नाही. तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीनच असाल तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच तुम्हाला त्वरित मिळतील. ओके धन्यवाद.